अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा चांगला जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सर्वांना माहिती आहे 26 डिसेंबरला दत्त जयंती आहे. दत्त जयंतीपर्यंत आपल्याला घरी काय आणायचं आहे ते आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. कठीणातली कठीण इच्छा आपली या काळात म्हणजेच पूर्ण होणार आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांना हा उपाय नक्कीच करायचा आहे. आपल्याला एखादी गोष्ट जर पाहिजे असेल आणि ती आपण सेवा करून मिळवण्याचा प्रयत्न करत असणार आणि सेवेसोबतच आपण हा उपाय देखील केला तर आपल्याला ती वस्तू नक्कीच मिळेल. त्यामुळे तुम्ही सर्वांनी सेवा ही चालू ठेवा. आज न उद्या आपल्याला त्या सेवेचं फळ हे मिळणारच आहे. जसे की आपण गुरुचरित्राचे पारायण करतच आहोत. तर आता आपण जाणून घेऊया आपल्याला उपाय कुठला करायचा आहे. आपल्याला उंबराचे पान घरी आणायचे आहे. तर आपल्याला उंबराचे पान घरी आणायचे आहे. ते तुम्ही 26 तारखेपर्यंत म्हणजे दत्त जयंतीपर्यंत कधीही आणू शकतात किंवा दत्त जयंतीच्या दिवशी देखील आणले तरी देखील चालणार आहे. आपल्याला ते पान आणताना मात्र एक काळजी घ्यायची आहे की हे पान आणताना आपल्याला 12 ते 12:30 ज्या टायमाला दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यावेळेस आपल्याला हे पान आणायचे नाही आहे. आणि सायंकाळच्या वेळेस म्हणजे सूर्यास्तानंतर म्हणजे 6 वाजेनंतर आपल्याला हे पान आणायचे नाही आहे. दिवसभरात तुम्ही केव्हाही आणू शकतात. साक्षात दत्तरूप असलेले पवित्र असे झाड म्हणजेच औदुंबराची ख्याती आहे. औदुंबराच्या झाडाचे एवढे महत्त्व आहे. त्यामुळे दत्त जयंतीच्या काळात आपल्याला हा उपाय करायचाच आहे. 21 गुणांनी परिपूर्ण असे औदुंबर, त्या औदुंबराखाली आपल्या सद्गुरू दत्त महाराजांनी तिथे सेवा केलेली आहे. म्हणजेच औदुंबराला भूतलावावरती कल्पवृक्ष असे म्हणतात. कारण भगवान विष्णूंनी असा आशीर्वाद दिला की या उंबराच्या झाडाला नेहमीच फळे राहतील आणि हे नेहमीच भरलेले असे राहील. या झाडाचे मनापासून जो सेवा करेल, जो दर्शन घेईल त्याच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील असा आशीर्वाद भगवान विष्णूंनी दिलेला आहे. ज्यांना कुणाला संतती होत नाही त्यांना औदुंबराच्या प्रदक्षिणा घालायला सांगितले जातात. संतती देखील होते. आणि औदुंबराच्या झाडाखाली श्री दत्तात्रयांनी नरसिंह रूपाची तपस्या केली होती. त्यामुळे ह्या औदुंबराच्या वृक्षाला दत्त जयंतीपर्यंत म्हणजेच या मार्गशीर्ष महिन्यात अतिशय महत्त्व आहे. त्याचबरोबर आपण औदुंबराच्या झाडाखाली जर एखाद्या व्यक्तीला जेवू घातले तर आपल्याला भरपूर ब्राह्मणांना जेवू घातल्याचे फळ एकाच व्यक्तीतून प्राप्त होते. औदुंबराच्या झाडाखाली कुठल्याही प्रकारची तपस्या केल्याने त्याचे फळ आपल्याला जास्त प्रमाणात मिळते. त्यामुळे औदुंबराला अतिशय महत्त्व असे दिले जाते. आपण केंद्रात किंवा कुठल्याही मंदिरात जातो दत्तांच्या किंवा केंद्रात, त्या टायमाला आपल्याला सर्वप्रथम औदुंबराच्या झाडाचे दर्शन घडते. औदुंबराच्या झाडाचे दर्शन घेतल्यानंतरच आपण केंद्रात जायला हवे. औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्या तर आपल्या पदरी खूप मोठे पुण्य प्राप्त होतं. औदुंबराच्या सावलीत अध्ययनाचे ज्ञान केल्याने आपल्याला अतिशय मोठे ज्ञानाची प्राप्ती होते असे म्हटले जाते. औदुंबराच्या झाडाची सेवा केल्याने आपल्या घरात धन, वृद्धी, ऐश्वर्य, कीर्ती सर्वतः परिपूर्णता प्राप्त होते. तर या अशा पवित्र उंबराच्या झाडाचे पान आपल्याला घरी आणायचे आहे. तेही एकच पान आणायचे आहे. ते आपल्याला केव्हा आणायचे आहे? तुम्ही दिवसभरात केव्हाही आणू शकतात. आपल्याला हे पान आणताना ते पान कुठल्याही प्रकारचे तुटलेले नसावे. ते पान दांडीसहित आणायचे आहेत. म्हणजे त्याचं छोटं देठ असतं, त्या देठासहित आपल्याला हे पान आणायचं आहे. आपल्याला हे पान आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि हे पान धुतल्यानंतर आपल्याला देवाजवळ बसायचे आहेत. आपल्याला ते धुतलेले पान देवासमोर ठेवायचे आहेत आणि त्या पानाला आपल्याला दूध म्हणजेच कच्चे दूध घ्यायचे आहे. उकडलेले दूध घ्यायचे नाही आहे. आणि हळद आपल्याला या 2 गोष्टी लागणार आहेत. या दोन्ही गोष्टी मिक्स करायच्या आहेत आणि ते देवासमोर ठेवायचे आहे. आपल्याला पान आणताना एक उंबराची काडी देखील आणायची आहे. म्हणजे जर तुम्ही देठाची काडी असेल तर ती थोडी तोडून घेऊ शकतात आणि त्या काडीनेच आपल्याला उंबराच्या पानावर आपली इच्छित मनोकामना लिहायची आहे. तुमची कुठलीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होणार आहे. मग ती आर्थिक संपत्तीची असेल किंवा आर्थिक आयुष्यात घडणाऱ्या कुठल्याही गोष्टीची असेल तर तुम्ही
आपली इच्छित मनोकामना लिहायची आहे. तुम्ही असे देखील लिहू शकतात की धनाची प्राप्ती व्हावी किंवा तुम्हाला घरात कोणी आजारी असेल ती गोष्ट देखील तुम्ही लिहू शकतात. तुम्हाला जर संतान नसेल तर तुम्ही संतान प्राप्ती असे देखील लिहू शकता किंवा पुत्रप्राप्ती असे देखील लिहू शकता. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जी समस्या आयुष्यात येत असेल ती समस्या तुम्ही लिहू शकतात. असे आपल्याला हळद आणि दुधाने लिहायचे आहेत आणि हे आपल्याला स्वामी महाराजांजवळ किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर त्या फोटोच्या डाव्या बाजूला आपल्याला ठेवायचे आहेत. हे पान आपल्याला चुकूनही उलटे ठेवायचे नाही आहे. आपल्याला पान ठेवताना देठ हे स्वामी महाराजांकडे असेल अशा पद्धतीने आपल्याला पान ठेवायचे आहे. आपल्याला हे पान ठेवल्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही एक माळ करू शकतात. माळ असेल तर एक माळ करायची, नाही तर बोटांनी देखील तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपली जी कुठली इच्छा असेल ती स्वामी महाराज आणि गुरुदेव दत्त महाराजांना मनातल्या मनात सांगायची आहे. त्याला हे पान रात्रभर देवाजवळ ठेवायचे आहे रात्रभर. दुसऱ्या दिवशी आपल्याला हे पान ताम्हणामध्ये ठेवायचे आहे. ताम्हणात ठेवल्यानंतर आपल्याला हे पान लाल वस्त्रात गाळायचे आहे. म्हणजे लाल वस्त्रात आपल्याला पूर्णपणे रॅप करायचं आहे आणि जिथून आपण हे पान, ज्या उंबराच्या झाडाचे आपण हे पान आणले आहे त्या झाडाखाली आपल्याला हे पान घेऊन जायचे आहे आणि तिथे त्या खड्ड्यात पुरायचे आहे. हे पान तिथे खड्डा करून टाकल्यानंतर त्याच्यावर थोडीशी माती देखील टाकायची आहे आणि हे केल्यानंतर तुम्ही उंबराच्या झाडाचा दिगंबरा दिगंबरा असे म्हणत, श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे म्हणत 11 प्रदक्षिणा देखील मारायच्या आहेत आपल्याला. आपली लवकरच इच्छित मनोकामना पूर्ण होईल. त्यामुळे दत्त महाराजांची सेवा दत्त जयंतीपर्यंत करायला अजिबात चुकवू नका. आणि हे दत्त जयंतीच्या दिवशी जेवढी जमेल तेवढी स्वामींची दत्तांची सेवा करा. ती सेवा साक्षात दत्त महाराजांच्या चरणी अर्पित होते आपली. त्यामुळे हा उपाय केल्यानंतर तुमची इच्छित मनोकामना पूर्ती लवकरच होईल अशी मी आशा करते. असा बऱ्याच जणांचा तोडगा अनुभव आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असणार त्याच्यासोबतच हा उपाय देखील करा आणि आपल्या जीवनाला सार्थक करा. अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या वेळेला इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.